हळदीचे दर कोसळल्यानं हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर हळद जाळून टाकत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केलाय। देशात सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे। मात्र याच हिंगोलीमध्ये बळीराजाला व्यापारी आणि सरकार फसवत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला। 12 महिन्याचं पीक असलेल्या हळदीला सध्या हिंगोलीच्या बाजारपेठेत 12,500 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। मात्र याच हळदीला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात 16,000 ते 17,000 रुपये भाव मिळतोय। त्यांच्या घरात हळद येण्यापूर्वी याच हळदीचा दर 16,600 रुपये होता आणि जेव्हा शेतकऱ्यांकडे हळद विक्रीसाठी आली तेव्हा या हळदीचा दर 12,000 रुपये झाला। म्हणजे 4,000 रुपये 4,600 रुपयाची तूट झाली कुठं हे आम्हाला कळेना। सरकारला देणं घेणं नाही। एपीएमसी मध्ये प्रशासक लावून बसले, ते प्रशासक लक्ष द्यायला तयार नाहीत। या ठिकाणी जिल्हाधिकारी काय दाढ्या करायला बसले काय तिथे खुर्चीवर? एनसीडीचा मुद्दा जिल्हाधिकारी काढून घेत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची हळद 16,600 विकल्या गेली पाहिजेत। जोपर्यंत विकणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही।